नमस्कार सर्वांना. अंगणवाडी सेविका व मदतनीस ताईंचा पुन्हा एकदा खूप महत्त्वपूर्ण प्रश्न, एक सवाल मी या व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सकाळमध्ये आलेली ही न्यूज आहे. अंगणवाडी सेविका मदतनीस ताईंसाठी खूपच महत्त्वाचे अपडेट आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की अंगणवाड्यांचे स्थलांतर जिल्हा परिषदेच्या वर्गखोल्यामध्ये करण्यात आले आहे, परंतु ज्या ठिकाणी जिल्हा परिषदच्याही वर्गखोल्या नाहीत आणि त्या ठिकाणी स्थानिक सुद्धा त्या ठिकाणी जे सभागृह असतात ते सभागृह सुद्धा नाहीत किंवा समाज मंदिर नाहीत, त्यामुळे त्या खोल्या भाडे तत्वावर चालतात. तर बघा, जे खोल्या भाडे तत्वावर चालतात त्या खोल्यांचीच अपडेट इथं आपल्या समोर आलेला आहे. अंगणवाडी सेविकांचा एक प्रश्न आहे, तो म्हणजे की वर्ग खोल्या 2 ते 4 हजारात कशा मिळणार, ही संपूर्ण महाराष्ट्रभरातील परिस्थिती आहे. आपल्याला माहिती आहे की मागच्या वर्षी एक GR आलेला, त्या GR नुसार अंगणवाडी सेविकांना आता ज्या त्यांना वर्ग खोल्या अंगणवाडीसाठी ज्या वर्ग खोल्या भाड्याने भेटतात त्या आता स्क्वेअर फुटावर भेटणार अशी माहिती आपल्या समोर आली होती. तर त्या GR नुसारच सरकारने आता भाडे ठरवलेलं आहे आणि जे भाडं ठरवलेलं आहे ते भाडं सुद्धा सरकार वेळेवर देत नाही. त्यामुळे अंगणवाडी सेविकांनी भाडं द्या, सरकार भाडं द्या, 2-4 हजारात कशा मिळणार वर्ग खोल्या, असा सवाल उपस्थित केलेला आहे. मुंबईमध्ये आलेली ही न्यूज आहे बघा. मुंबईत अगोदरच जागेची वानवा आहे, त्यातच सरकारनं जागेचं भाडं रखडवल्याने अंगणवाडी सेविकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. खरंच ही फक्त मुंबईची गोष्ट नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभराची गोष्ट आहे. एखाद्या व्यक्तीने जर रूम अंगणवाडीसाठी जर भाडे तत्वावर जर दिली तर त्या भाडे जर वेळेवर नाही त्यांना पोच झाले तर अंगणवाडी सेविकांना त्रास दिला जातोय. कधी कधी तर अंगणवाडी सेविकांना त्यांच्या मिळणाऱ्या मानधनातूनच, अगोदरच अंगणवाडी सेविकांना कमी मानधनात काम करावं लागते, तर कधी अंगणवाडी सेविकांना त्यांच्या मिळालेल्या मानधनातूनच त्या रूम मालकाला त्यांचं भाडं हे द्यावं लागतंय, नाहीतर त्यांच्याकडून रूम खोली खाली करण्याच्या धमक्या भेटतात. एक तरी 2 ते 4 हजारामध्ये वर्ग खोल्या भेटत नाहीत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविकांना खूपच अडचणींचा सामना करावा लागत आहे. मुंबईमध्ये बघा, जागेचे भाडे खूप जास्त आहेत, हे वास्तव आहे. त्यामुळे अंगणवाडी वर्ग घेण्यासाठी रहिवासी चाळी तसेच झोपडपट्ट्या यातील खोल्यांमध्ये जागा शोधावी लागत आहे. या जागांसाठी मिळणारे भाडे गेल्या 4 महिन्यांपासून जमा झालं नसल्याचं अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सांगितलं. भाडे वेळेत न मिळाल्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. 2-4 हजारात कशी मिळणार जागा? मुंबईत लहान जागेसाठी 2,000 तर मोठ्या जागेसाठी 4,000 इतकं भाडं सध्या सरकारकडून दिलं जात आहे. अंगणवाडी कर्मचारी लाईट बिल देखील याच पैशांमधून भरतात. सध्या मुंबईमध्ये चाळीमधील घर भाडे 8,000हून जास्त आहेत. असं असताना 2,000 आणि 4,000 घर भाडे असलेल्या खोल्या कशा मिळतील, असा प्रश्न अंगणवाडी कर्मचारी उपस्थित करत आहेत. काही ठिकाणी मंडळाच्या जागा, बिल्डिंग मधील सोसायटीच्या खोल्या या ठिकाणी वर्ग भरवले जात आहेत. अशा ठिकाणी भरवल्या जाणाऱ्या वर्गाला कमी भाडे दिले तरी चालते, असं अंगणवाडी कर्मचारी सेविका संघटनेच्या संगीता कांबळे यांनी सांगितलं. मात्र हेच भाडे 4-5 महिने दिले जात नसल्याने मंडळे आणि सोसायटी सतत भाड्याची मागणी करतात, असं देखील त्यांनी इथं म्हटलेलं आहे. आणि संगीता कांबळे मॅडम जे म्हटलेलं आहे ते अगदी सत्य म्हटलेलं आहे, कारण की 2 ते 4 हजारामध्ये अंगणवाडीच्या खोल्या मिळणे खूप मुश्किल झालेलं आहे. आणि प्रत्येक वेळेस अंगणवाडी सेविकांना त्यांच्या मानधनातून रूम भाडं जमा करावं लागतं. त्यामुळे सरकारला या व्हिडिओच्या माध्यमातून एकच विनंती आहे की लवकरात लवकर अंगणवाडी सेविकांच्या खात्यामध्ये भाडे जमा करावे. बघा, अंगणवाड्यामध्ये मुंबईमध्ये 14,000हून जास्त कर्मचारी काम करतात, तर तेथे 7,000 अंगणवाड्या आहेत. या अंगणवाड्यामध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची पदे बघा 14,000हून जास्त आहेत. सकाळी 10:15 ते 3 या वेळेत अंगणवाडी वर्ग भरवले जात असून 3 ते 4 इतर लिखाण कामे केली जातात. अधिवेशन सुरू असल्याने गेल्या आठवड्यामध्ये भाडेवाढी संदर्भात संघटनेकडून निवेदन देण्यात आले नव्हते. मात्र आता अंगणवाडी कर्मचारी संघटनांकडून लवकरात लवकर भाडेवाढी संदर्भात महिला व बालविकास विभागाला निवेदन दिलं जाणार आहे, अशी माहिती देखील कांबळे यांनी दिली.
याबाबत महिला बाल कल्याण अधिकारी कैलास पगारे यांनी जूनमध्ये अंगणवाड्यांच्या भाड्यांपैकी 2 महिन्यांची भाडे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या अकाउंटमध्ये जमा झाले असून उर्वरित 3 महिन्यांच्या भाड्याबद्दल सरकार लवकरच त्यांना माहिती देईल असं सांगण्यात आलेलं आहे। प्रत्येक वेळेस अंगणवाडी सेविकांना मदतनीसांना त्यांचं रूमचं भाडं असू द्या किंवा त्यांना मिळणाऱ्या ज्या काही सुविधा, त्यांचं मानधन असू द्या, पेन्शन असू द्या, ग्रॅज्युएट असू द्या, या सर्वांसाठीच अंगणवाडी कर्मचाऱ्यांना नेहमीच सरकार पुढे हात जोडावे लागत आहे आणि नेहमीच आंदोलन करून, मोर्चे करून आपल्या मागण्या पदरात पाडून घेतल्या जात आहेत। तर हे कधी थांबणार? इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे अंगणवाडी सेविका मदतनीसांना कधी दर्जा भेटणार, असा सवाल देखील इथं उपस्थित केला जात आहे। भरपूर अंगणवाडी सेविकांना व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे। जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा, कारण की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे खूप गरजेचे आहे। अंगणवाडी सेविकांना कशा पद्धतीने भाडे असू द्या किंवा मानधन असू द्या किंवा पेन्शन, ग्रॅज्युएट असू द्या, या सर्वांसाठी त्यांना नेहमीच त्रास दिला जातो। याची सर्व समस्या सर्व महिला वर्गापर्यंत, सर्व अधिकाऱ्यांपर्यंत आणि सर्व या महाराष्ट्रातील, या देशातील सर्व जनतेपर्यंत त्यांची ही माहिती कळू द्या। तळागाळापासून काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांना कशा पद्धतीने सरकार फरफरट आहे, सरकार त्यांच्या समस्या जाणून घेण्याच्या व्यतिरिक्त त्यांचा हाल कसं होईल हेच पाहत आहे असं इथं म्हणावं लागेल। कारण की बघा, अंगणवाडी सेविकांना मानधन नीट दिलं जात नाही ना, त्यांना घरभाडे, जे वर्गखोली ज्या ठिकाणी अंगणवाडी भरली जाते तेथील भाडे सुद्धा दिले जात नाही। अंगणवाडी सेविकांना स्मार्ट अंगणवाडी केंद्र आली, ती अंगणवाडी केंद्र फक्त कागदापुरतीच मर्यादित राहिली। अंगणवाड्यांना त्याचा मात्र प्रत्यक्षात कोणताही प्रकारचा फायदा दिला गेला नाही। तसेच बघा, अंगणवाडी सेविका मदतनीस रिटायरमेंट झाल्यानंतर त्यांच्या पेन्शन, ग्रॅज्युएटी संदर्भात कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाहीये। त्यामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मागण्याकडे सरकार वेळोवेळी दुर्लक्ष करत आहे। आपल्या जोरावर, अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या जोरावर निवडून आलेले हे सरकार अंगणवाडी सेविका मदतनीसांनाच विसरत चाललेलं आहे असंच म्हणावं लागणार आहे। तर सरकारने लवकरात लवकर अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची दखल घेऊन ज्या काही त्यांच्या समस्या आहेत त्या समस्या सोडवाव्यात अशी माझी आदित्यताईंना विनंती आहे। हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे। जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा आणि अशाच अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ऍक्टिव्ह करिश्मा YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणारे अंगणवाडीचे नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओसाठी लाईक करा। अजूनही तुमच्या काही अडचणी किंवा समस्या असतील तर कमेंट करा। धन्यवाद।